नमस्कार. आज आपण बनवणार आहोत टोमॅटो चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी 4 बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, नमक, बारीक चिरून घेतलेल्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, तिखट, हळद, जिरे पावडर, गरम मसाला, फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि आवडीनुसार साखर. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शोभाज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. इथे मी कढई तापवून घेते. आता यात मी तेल टाकून घेते. इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता यात आपण जिरे टाकून घेऊयात. त्यानंतर मी यात मोहरी टाकून घेते. मग मी कांदा. आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात. याला आपण छान असं परतून घेत आहोत. याला आता आपण छान असं 4 ते 5 मिनिटापर्यंत परतून घेऊ. कांद्याचा कलर असा हलका गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपण त्यात टमाटे टाकूयात. तुम्ही बघू शकता हलका असा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. आता यात आपण टमाटे टाकून घेऊयात. बारीक चिरलेला आहे हे बघू शकता तुम्ही. इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेले आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात. मी इथे असं छान असं मिक्स करून घेते. आता यात आपण चवीनुसार नमक टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊ. आता आपण याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ. आता आपण झाकण काढून घेऊयात. इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं टोमॅटो शिजून गेलेले आहेत छान. आता यात आपण बारीक चिरलेले जे लसणाच्या पाकळ्या होत्या त्या आपण टाकून घेतोय. तुम्ही हे सुरुवातीला पण टाकू शकता. मी या स्टेपला टाकते. आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया. इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात आपण मसाले टाकूयात. आता यात मी हळद, तिखट. सुरुवातीला आपण मिरची टाकली तर तुम्ही किती तिखट खाता याच्यावर तुम्ही घेऊ शकता तुमच्या अंदाजाने आवडीनुसार. त्यानंतर मी इथे टाकते गरम मसाला, जिरा पावडर आणि त्यात थोडंसं असं पाणी. आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. मी आता छान असं मिक्स करून घेते. आता यात आपण आवडीनुसार साखर टाकून घेऊयात. चवीनुसार साखर टाकून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल.
साखर टाकल्याने छान असा फ्लेवर पण येतो, म्हणून पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवी असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालते. आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊ. 1 मिनिट झाला आहे. आता आपण झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे चटणीला. खूप छान असा कलर पण आलेला आहे. आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेते. आणि छान मिक्स करून घेऊया. इथे चटणी रेडी झालेली टोमॅटोची. आता आपण याला एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो चटणी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि शोभास किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.